नमस्कार मित्रहो. दोना पावला गोव्याहून आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी डॉक्टर चारुमित्रा रानडे आणि मीडिया भारत न्यूज चॅनेलचे खूप खूप आभार की त्यांनी आज मला बोलायची संधी दिली आहे. नुकतंच 1 मे रोजी आपण कामगार दिन आणि महाराष्ट्र दिवस साजरा केला आहे. आज आपण एक क्रांतिकारी शायर की ज्याला पोएट ऑफ प्रोग्रेस अँड रिव्होल्युशन म्हणजे क्रांती आणि प्रगतीचा शायर म्हणून त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि ते म्हणजे जनाब कैफी आझमी. 10 मे आज त्यांचं स्मृती दिवस. आज की रात बहुत गर्म हवा चलती है. आज की रात न फुटपाथ पे नींद आएगी. साम्यवादी विचारसरणीचे त्या काळात अनेक विचारवंत कवी, लेखक, गीतकार, शायर जसे शैलेंद्र, मजरू, साहिर, अली सरदार जाफरी, लेखक कृष्णचंद्र ह्या सगळ्यांपैकी एक होते कैफी आझमी. घरात जमीनदारी होती, श्रीमंती होती, पण त्याला ठोकर मारून त्यांनी संघर्षमय जीवन आत्मसात केला. मुंबईत येऊन कम्युनिस्ट लोकांच्या कम्यूनमध्ये ते राहायला लागले. लहानपणी वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी एक गझल लिहिली होती, इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे. ही गझल जेव्हा साहित्यिक वर्तुळातील लोकांनी ऐकली तर ते म्हणायला लागले की 11 वर्षाचा लहान मुलगा कसं काय ही गझल लिहू शकतो. ही नक्कीच त्याच्या भावाने लिहिली आहे आणि ही गोष्ट त्यांना खूप जिव्हारी लागली होती. आणि ती गझल बेगम अख्तर साहेबांनी म्हटलेली आहे. आजही ती प्रसिद्ध आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, तुम्ही नक्कीच ती गझल ऐका. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वयाच्या 11व्या वर्षी हा मुलगा इतकं प्रगल्भ लिहू शकतो. पुढे जाऊन त्यांनी उर्दू साहित्य क्षेत्रात तर त्यांचं नाव कमवलंच. त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत उर्दू साहित्य, उर्दू अदबचे आणि चित्रपटसृष्टीचे गाणी तर आपण आजही गुणगुणतो. तर आज त्यांचं गाण्यांचा आढावा घेता घेता मी राज असरोळकर यांना विनंती करणार आहे की काही गाणी त्यांनी पण म्हणावीत. राज असरोळकर आपण सगळे जाणताय. मीडिया भारत न्यूज चॅनेलचे ते जनक आहेत. स्वतः एक पत्रकार आहेत. कायद्याने वागा ह्या चळवळीचे प्रणेते आहेत. विचारवंत आहेत. खूप छान उत्तम मित्र आहेत सर्वांचे. पण खूप कमी लोकांना माहिती असेल मित्र हो की ते गातात पण फार सुंदर. तर आपण आजची सुरुवात एक अतिशय रोमॅन्टिक गाण्याने करणार आहोत आणि पुढे मी कैफी आझमी यांच्याबद्दल माहिती देणारच आहे. पण तत्पूर्वी आपण हे गाणं ऐकूया. कोहरा चित्रपटातलं हेमंत कुमार यांनी गायलं आहे आणि संगीत पण त्यांचंच आहे. तर मी राज यांना विनंती करते की ह्या सुंदर सुरेल गाण्यांनी आजच्या मैफिलीची आपण सुरुवात करूया. ये नयन डरे डरे, ये जान भरे भरे, जरा पीने दो कल की किसको खबर, एक रात होके निडर मुझे जीने दो. रात हंसी ये चांद हंसी, तू सबसे हंसी मेरे दिलबर. रात हंसी ये चांद हंसी, तू सबसे हंसी
मेरे दिलबर और तुझसे हंसी और तुझसे हंसी तेरा प्यार तू जाने ना ये नयन डरे डरे ये जान भरे भरे जरा पीने दो ये नयन डरे डरे. 1946-47च्या सुमारास एका मुशायऱ्यामध्ये कॅफी आझमी एक नज्म वाचत होते, औरत. आणि ही नज्म प्रत्येकाने वाचावी असं मला वाटतं. काळाच्या किती पुढे आजही ते तुम्हाला लक्षात येईल. उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे. आणि हा मुशायरा चालू असताना एक मुलगी ही नज्म ऐकल्या ऐकल्या त्यांच्या अशा प्रेमात पडली की तिने आपलं साखरपुडा मोडला आणि कॅफी आझमी साहेबांच्या हृदयात दाखल झालीस, पण त्यांच्या आयुष्यात पण जीवनसंगिनी म्हणून दाखल झाली. आणि ही व्यक्ती कोणी नाही, शौकत आझमी ह्या होत्या. चांगलं आरामदायक जीवन सोडून त्यांनी पण कॅफी आझमींबरोबर संघर्षमय जीवन पत्करलं, कारण त्यांनी मनाची आणि विचारांची श्रीमंती स्वीकार केली. आणि आपल्याला लक्षात येईल की ही कविता किंवा नज्म उठ मेरी जान मेरे साथ चलना है तुझे, आपण खरं तर ही स्त्रीवादी कविता म्हणतो, पण खरं तर मला असं वाटतं की ही पुरुषवादी कविता म्हणायला पाहिजे. कारण पुरुषांना ही नज्म किंवा ही कविता समजण्याची आज किंवा त्या काळात पण गरज होती. आणि ही खरं तर लिहित आहेत कॅफी आझमी. ते तिला म्हणत आहेत की तुला माझ्याबरोबर चालायला पाहिजे, तू माझ्या इक्वलच आहेस. तर हे विचार आजही किती पुरुषांचे आहेत हा एक मोठा प्रश्नचिन्हच आहे. तर जीवनामध्ये उठ मेरी जान मेरे साथ चलना है तुझे ह्या विचारांची समाजाला किती गरज आहे. म्हणजे ही नज्म काळाच्या किती पुढे होती. आणि हे दोन विचारवंत बुद्धिजीवी लोक जेव्हा एकत्र आले, जीवनसाथी बनले, कॅफी आझमी आणि शौकत आझमी, तर त्यांना जी मुलं झाली, शबाना आझमी जी खूप प्रसिद्ध अभिनेत्री आणि अतिशय संवेदनशील अशी आर्टिस्ट आहे, आणि बाबा आझमी जे एक आगळेवेगळे सिनेमॅटोग्राफर आहेत. शबाना आझमी आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात की आमच्यावर अबूनी आणि आईनी गंगा जमुनी तहजीबचे खूप संस्कार केले, आणि हे संस्कार काय असं बसून आम्हाला शिकवलं नाही, आम्ही त्यांना ऑब्झर्व करत गेलो. आणि त्यांचे प्रगतिवाद विचार हे फक्त शायरीत नाही आहेत तर त्यांच्या कृतीत आहेत, हे आम्ही बघत बघत मोठे झालो. त्यामुळे आम्हाला वेगळं शिकवायची गरजच नाही पडली. आणि उदाहरण देताना शबाना म्हणतात की आई माझी अभिनेत्री होती, बिझी असायची शूट करताना, तर माझी वेणीफणी बाबा करायचे, मला शाळेत पाठवायचे. आजसुद्धा आजच्या एवढ्या आधुनिक काळातसुद्धा हे किती पुरुष करतात हे ज्यांनी त्यांनी स्वतःला विचारावं. असो, तर शौकत आझमी त्यांच्या प्रेमात पडल्या. आणि ही गोष्ट आहे 47 सालची. पण 82मध्ये जेव्हा अर्थ पिक्चरमध्ये मी ही गझल ऐकली, झुकी झुकी सी नजर बेकरार है की नाही, मला माहीत नाही का मी अशी मागे गेले आणि मी मनात कल्पना केली की त्या काळात शौकत आझमीच्या मनात हा थॉट आला असेल का, की जे आज 82मध्ये 80च्या सुमारास कॅफी आझमीने लिहिलं आहे अर्थ पिक्चरसाठी, कि तेरी उम्मीद पे ठुकरा रहा हूँ दुनिया को, तेरी उम्मीद पे ठुकरा रहा हूँ दुनिया को, तुझे भी अपने पे एतबार है कि नहीं. तू अपने दिल की जवां धड़कनों को गिन के बता, तू अपने दिल की जवां धड़कनों को गिन के बता, मेरी तरह तेरा दिल बेकरार है कि नहीं, दबा दबा सा सही दिल में प्यार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर.
कॅफी किंवा कॅफ या शब्दाचा अर्थ आहे धुंद, धुंदी, झिंग, मस्ती. म्हणजे आपण मराठीत असं म्हणतो ना की मी कॅफियत मांडली, तो अर्थ वेगळा आहे. तशी फार गल्लत होते बरं का उर्दू शब्दांची मराठीत बोलताना. करार शब्द पण एक असाच आहे, करार आणि बेकरारी, म्हणजे चैन असणं आणि बेचैनी असणं. आणि मराठीत मी करार केला म्हणजे आपण एखाद्या जागेचा किंवा कुठल्या गोष्टीचा आपण करारनामा करतो, तो अर्थ वेगळा आहे. आणि उर्दूचा करार हा चैन किंवा आराम ह्या अर्थाने आहे. तर तसंच कॅफ म्हणजे धुंदी किंवा झिंग चढणे, मस्ती, अशा अर्थाने त्यांनी त्यांचं नाव कॅफी आझमी असं ठेवलेलं होतं. आणि चित्रपटसृष्टीतील त्यांचं पहिलं गाणं म्हणता येईल SD बर्मन बरोबर बुजदिल चित्रपटातलं. त्याच्यातलं जे रोते रोते गुजर गई रात रे हे त्यांनी शैलेंद्रबरोबर सहलेखन केलं होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने पडद्यावर आलेलं त्यांचं पहिलं गाणं म्हणता येईल बुजदिलमधलाच तलत आणि लताचा ड्युएट डर लागे दुनिया से बलमा हो. पण पहिलं गाजलेलं गाणं की ज्याने प्रसिद्धी त्यांना मिळाली ते होतं लाला रुखमधलं रफीचं गाणं है कली कली के लब. रफी साहेबांनी फार सुंदरपणे ते म्हटले आणि ते शब्द पण खूप नाजूक आहेत. आणि त्यांची जोडी तशी हेमंत कुमार, खय्याम, SD बर्मन ह्या संगीतकारांबरोबर जशी जमली तशी खास त्यांची जोडी जमली मदन मोहन साहेबांबरोबर. हकीकत, हीर रांझा, हस्ते जख्म, बावर्ची असे काही नावं घेता येतील. आणि आताच पुढची जी गझल येणार आहे ती म्हणजे नौनिहाल. आणि जसं त्यांना आपण किंग ऑफ गझल म्हणतो मदन मोहन साहेबांना, कारण चाली ते असं इतक्या नाजूक अशा चाली बांधतात, तर त्यांना नाजूकसे साजेसे बोल असणं पण आवश्यक आहे. हीर रांझा चित्रपटात संपूर्ण म्हणजे ते स्क्रिप्ट रायटरसुद्धा होते, तर पूर्ण चित्रपट त्यांनी काव्यात्मक असं लिहिलं आहे. इट्स अ लाँग पोएट्री आणि ते सगळे संवाद जे आहेत ते काव्यात्मक हीर रांझाचे कॅफी आझमी साहेबांनीच लिहिलं आहे. पण आपण घेणार आहोत नौनिहाल चित्रपटातली गझल रफी साहेबांच्या आवाजात, जिथे ते म्हणतात कॅफी की जहाने दिल पे हुकूमत तुम्हें मुबारक हो, जहाने दिल पे हुकूमत तुम्हें मुबारक हो, रही शिकस्त तो मैं अपने नाम कर लूँगा, तुम्हारी जुल्फ़ के साए में शाम कर लूँगा. तुम्हारी जुल्फ की साए में शाम कर लूँगा, तुम्हारी जुल्फ की साए में शाम कर लूँगा, सफ़र इस उम्र का पल में तमाम कर लूँगा. नजर मिलाई तो पूछूंगा इश्क का अंजाम, नजर मिलाई तो पूछूंगा इश्क का अंजाम, नजर झुकाई तो खाली सलाम कर लूँगा, नजर झुकाई तो खाली सलाम कर लूँगा, तुम्हारी जुल्फ की साए में शाम कर लूँगा. हिंदी चित्रपट गीतांमध्ये इल्मी आणि फिल्मी ह्या क्षेत्रातली दरी कमी करण्याचं काम ज्या काही ठराविक गीतकारांनी शायरांनी केलं, कॅफी आझमी त्यापैकी एक होते. म्हणजे हिंदी चित्रपट गीतांमध्ये कुठेही दर्जा कमी न करता त्याला साहित्यिक उंची देणं आणि त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रात पण निरंतर लिखाण करत राहणं, हे कॅफी आझमी साहेबांनी खूप सुंदर पद्धतीने केलं. आणि तसं म्हणाल तर गीतकार आणि शायर हे दोन्हीची आव्हानं वेगळी आहेत, खूप फरक आहे. तुम्ही म्हणाल काय फरक आहे? इट इज जस्ट अ पोएट्री, कविताच तर आहे. पण मी म्हणेन की शायर होणं एक वेळ सोपं, म्हणजे तसं दोन्ही कठीणच आहेत. प्रतिभेची गरज तर पाहिजेच, प्रतिभा तर पाहिजेच.
पण शायराला कसं असतं ना, की अख्खं आकाशच मोकळं आहे संचार करायला. म्हणजे तो दिवसावर लिहू शकतो, संध्याकाळवर लिहू शकतो, आठवणींवर लिहू शकतो, स्वतःबद्दल लिहू शकतो, दुनियेच्या व्यथा मांडू शकतो. पण गीतकाराचं तसं नाही आहे. गीतकाराला कथानकाचे बंधन आहे. त्या नायकाचं वय काय आहे, नायिकेचं वय काय आहे, गाणं आउटडोअर आहे, इनडोअर आहे, दिवसा आहे, रात्री आहे. त्याचं डायलेक्ट काय आहे, त्याची भाषा काय आहे त्या चित्रपटामध्ये, त्याचा व्यवसाय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तर करावा लागतोच. म्हणजे त्याप्रमाणे त्याची बोली असणार, नायक जी भाषा वापरत असणार, ते सगळं तर आलंच. त्याशिवाय धून आधीच बांधली जाते मेजॉरिटी गाण्यांमध्ये. म्हणजे ते बंधन त्या बंधनाच्या चौकटीत बसून तुम्हाला लिहायचं आहे. तर सोपं नाही आहे. आणि हे सगळं मी का म्हणते आहे, की कैफी आझमींचं उल्लेख करताना अनुपमा हा चित्रपट वगळून चालणारच नाही. कारण अनुपमा चित्रपटाची नायिका जी आहे शर्मिला टॅगोर, ती खूपच अंतर्मुखी आहे, हळवी आहे. ती स्वतःच्या भावना व्यक्त करताना सुद्धा घाबरते. आणि त्याचं कारण असं, की त्याचे वडील तिच्यावर तिचा द्वेष करत असतात. का तिला जन्म देताना तिची आई मरते आणि आईच्या मुखातनं अतिशय सुंदर गाणं आहे, धीरे धीरे मचल है दिल बेकरार. आणि तिच्या मनातलं गाणं आहे, कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं, ऐसे भी बातें होती हैं, ऐसे भी बातें होती हैं. हे तर नाजूक हळूवार जे गाणं आहे, लताबाईंचं स्वतःचं पर्सनल फेवरेट आहे. म्हणजे ती नायिका इतकी हळवी आणि इतकी अंतर्मुख आहे, की ती अशा काही हितगुज आपल्या हृदयाशी करत असते, की उसका दिल कह रहा है की क्या कहा तो वो कहती है कुछ नहीं, कुछ भी नहीं. म्हणजे ती आपल्या भावना व्यक्त करताना सुद्धा घाबरती आहे. आणि मी माझे म्युझिकल मेंटॉर कुशल गोपालकाजींचे आभार मानते, की त्यांनी मला हे गाणं जेव्हा अतिशय सुंदर असं ऑडिओ क्वालिटीमध्ये ऐकवलं, तेव्हा लक्षात आलं, की ऐसी भी बातें होती है नाही आहे, ऐसे भी बातें होती है. म्हणजे अशा तऱ्हेने पण हितगुज होऊ शकतं, की दिल ने कहा कुछ भी नहीं, कुछ दिल ने सुना कुछ भी नहीं. तर ती दोन्ही गाणी आपण तर घेणारच नाही आहोत, कारण आपल्याबरोबर तर राज आहे, त्यामुळे नायकाचीच गाणी घेऊ शकतो आपण. पण ह्या चित्रपटातला नायक जेव्हा एका मैफिलीमध्ये, एका पार्टीमध्ये गाणं म्हणतो, तर तो आनंदाचं किंवा उत्साहाचं गाणं न म्हणता ह्या नायिकेची व्यथा मांडताना जे गीत प्रस्तुत करतो, ते तुम्हाला कथानक माहिती असेल आणि त्या नायिकेचं मर्म तुम्हाला कळलं तरच तुम्हाला त्या गाण्याचं सौंदर्य ॲप्रिशिएट करता येणार. असं स्वतंत्रपणे तुम्ही हेमंत कुमारची गायकी, धीर गंभीर सूर आणि त्या गाण्याची जी ट्यून आहे अनुपमाची, हेमंत कुमारने फार सुंदर म्हणजे सगळ्या गाण्यांना चाली लावल्या आहेत. आणि धर्मेंद्र पडद्यावर, पण त्या मैफिलीमध्ये नायिका नाही आहे, ती एकलकोंडी आहे, त्यामुळे ती बागेत एकटी हिंडते आहे कुठे. आणि हा नायक तिच्यासाठी जेव्हा गातो, की ये फूल चमन में कैसा खिला, ये फूल चमन में कैसा खिला, माली की नज़र में प्यार नहीं, माना कि तुम कुछ दे न सके, जो तुमने दिया वो रहने दो, या दिल की सुनो दुनिया वालों, या मुझको अभी चुप रहने दो. आणि हे गाणं आपण राज यांच्या आवाजात तर ऐकायलाच हवं आणि मगच आपण पुढे जाऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे, की जेव्हा तुम्हाला कथानक माहिती असेल, त्या नायिकेची वेदना किंवा नायकाची वेदना किंवा ती सिच्युएशन सिनेमामध्ये काय आहे आणि त्याला अनुसरून जेव्हा गीतकार गीत लिहितात आणि नाजूक कलमने लिहितात, तेव्हा जाऊन कुठे ही जी गाणी आहेत ती ऑल टाईम क्लासिक्स बनतात. आणि ह्या चित्रपटातलं प्रत्येक गाणं माझ्या मते एक जेम, डायमंड किंवा असं हिरा असं म्हणता येईल. या दिल की सुनो दुनिया वालों. क्या दर्द किसी का लेगा कोई, क्या दर्द किसी का लेगा कोई, इतना तो किसी में दर्द नहीं, बहते हुए आंसू और बहे, अब ऐसी तसल्ली रहने दो, या दिल की सुनो दुनिया वालों, या मुझको अभी चुप रहने दो, मैं गम को खुशी कैसे कह दूं, जो कहते हैं उनको कहने दो, या दिल की सुनो दुनिया वालों.
निर्माता, निर्देशक आणि अभिनेता गुरुदत्त ह्यांनी निर्मित केलेला चित्रपट 1959 सालचा म्हणजे कागज के फूल. हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर त्या काळात पडला तरीसुद्धा आज त्याला कल्ट क्लासिक मूवीचा दर्जा आहे. आणि सिनेरसिकांसाठी आणि सिनेमाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी प्रत्येक दृष्टीने वस्तुपाठ आहे. मग त्याचं कथानक असो, सशक्त अभिनय असो, सिनेमॅटोग्राफी असो, गाण्यांचं चित्रीकरण, संगीत आणि अर्थातच कॅफी आझमी साहेबांचे नाजूक लिहिलेले प्रसंगानुसार, प्रत्येक प्रसंगानुसार लिहिले गेलेले गीत आणि शायराना असे गीत आहेत. कारण ह्या चित्रपटामध्ये निर्माता निर्देशकाचं अभिनेत्रीशी असलेला भावनिक संबंध आणि त्या संबंधाची जेव्हा ताटातूट होते त्या अभिनेत्रीची, नायिकेची, आणि तो खरं तर यशाच्या शिखरावर पोचलेला असतो, पण भावनिकदृष्ट्या ते शक्य नसतं, ते प्रॅक्टिकली ते शक्य नसतं, त्याचं लग्न झालेलं असतं. आणि तेव्हा नात्यांची वीण जेव्हा तुटते तेव्हा वक्त ने किया क्या हसी सितम हे जसं उत्तमरित्या चित्रित केलं गेलं आहे. सिनेमॅटोग्राफीसाठी एक वस्तुपाठ आहे. पण ज्याच्यात कॅफी आझमी सपने देखना, सपने बुनना, सपने संजोना असं काहीच म्हणत नाही. बुन रहे हैं दिल खाब दम बदम. का वीण जी असते ना ती एका ठिकाणी तुम्ही उसवली की धडा धडा ते उसवत जाते. नात्याचंही तसंच आहे, फार नाजूक असतं ते. त्यामुळे बुन रहे हैं दिल खाब दम बदम ही लाईन मला फारच मार्मिक वाटते. आपण ते गाणं तर घेणार नाहीच आहोत, गीता दत्तच्या आवाजात आहे पुन्हा कधीतरी. पण यशाच्या शिखरावर असलेला निर्माता निर्देशक जेव्हा त्याचं पडता काळ येतो आणि ते सगळं यश त्याच्यापासून हिरावून नेतं आणि त्या काळाचं, त्या हताश आणि नैराश्याचं चित्रीकरण ज्या गाण्यात आहे, रफी साहेबांचे आर्त स्वर, संगीत तर काय म्हणजे सांगू मी, SD बर्मन. बिछड़े सभी बारी बारी, देखी जमाने की यारी. हे आपण सगळ्यांनी अनुभव केलेले नाही आहे का हो मित्र? आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की अरे ही तर माझी कथा आणि व्यथा आहे. आणि सचिन देव बर्मन जेव्हा त्याचं संगीत रचना करतात आणि तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा ते ग्लोरियस पास्ट दाखवत आहेत तेव्हा सगळे लोकांनी घेरावलेला गुरुदत्त, ऑटोग्राफसाठी तडफडत असणारे लोक, ही गर्दी आणि ते जलसे आणि मैफली, त्यांचं कोरसमध्ये इतकं सुंदर चित्रीकरण आहे. आणि त्याचं वर्णन कॅफी आझमी करतात. दौर ये चलता रहे, रंग उछलता रहे, रूप मचलता रहे, जाम बदलता रहे. आणि मग अचानक ते सगळं कोरस शांत होतं, म्युझिक बदलते, पेस बदलतो गाण्याचं आणि पुन्हा मोहम्मद रफी साहेबांचे आर्त सूर आपल्या काळजात जसं काय घाव करून जातात. आणि आपण एक काय म्हणू त्याला, उसासाच सोडू शकतो हे गाणं ऐकल्यानंतर. अरे देखी जमाने की यारी, बिछडे सभी बारी बारी. उर्दू अदबमध्ये त्यांना, कॅफी साहेबांना उर्दू साहित्य अकादमीचं अवॉर्ड मिळालं, नॅशनल अवॉर्ड, ज्ञानपीठ अवॉर्ड आणि अनेक अवॉर्ड्स त्यांना देऊन त्यांचं सन्मान करण्यात आलं. पण मला वाटतं आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात, नाजूक कोपऱ्यामध्ये त्यांची गीतं आजही आपण गुणगुणतो आणि आपण विचारमग्न होतो. हेच सगळ्यात मोठं अवॉर्ड कुठल्याही कलाकाराचं असतं. त्यांच्या एका गझलेमध्ये जसं ते म्हणतात, अब जिस तरफ से चाहे गुजर जाए कारवां, अब जिस तरफ से चाहे गुजर जाए कारवां, वीरानियाँ तो सब मेरे दिल में उतर गई. हे जसं काय त्या नायक गुरुदत्तची व्यथा मला असं वाटते. तर आपण बिछडे सभी बारी बारी ह्या गाण्याने आजचं कार्यक्रमाचं समापन करू. पुन्हा एक चांगलं कलाकार, फनकार घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित होईन. मीडिया भारत न्यूज चॅनलचे जसे आभार आहेत तसेच लेखक सुभाषचंद्र जाधव ह्यांचे पण खूप खूप आभार आहेत. कारण अनेक संदर्भ मला त्यांच्या पुस्तकातनं मिळाले आणि हे पुस्तक जरूर वाचण्यासारखं आहे. मैं शायर. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. देखी जमाने की
बिछड़े सभी बिछड़े सभी बारी बारी अरे देखी जमाने की यारी बिछड़े सभी